माझा कुठं काढताय? त्यांचा काढायचा आहे फोटो. वा एक नंबर जोडी आहे. आहे का नाही? एक नंबर आहे का नाही? मग फोटो पण एक नंबर निघाला पाहिजे ते बरं का. बघा की बघा, भावी मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्री. अरे ती नाही फोटो पण एक नंबरच निघाला पाहिजे ती. काढा 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 फोटो. इथं मुळात फोटोग्राफरच एक नंबर आहे, त्यामुळे फोटो सुद्धा एक नंबर येणार. काढा काढा. असं पाय उचल्या काढायचा कसा? असं असं लगेच काढा. साहेब तुमची जोडी आहे की नाही? जोडी जगात भारी एक नंबर. साहेब हात वर करा. हा जसं जनतेला हाय पाय करा ना. हा आता नमस्कार. कॅमेरा हा आता असा मोबाईल काढा. मोबाईल हा असं एक नंबर. हा काय करताय? तुझं म्हणलास ना मुख्यमंत्री फायनल करा. हे मुख्यमंत्री पोचेस. अहो ही इलेक्शनचा फोटो नाही ती काढायचं, लग्नाचा फोटो काढायचा ती. जरा असं भारी भारी प्रेमाच्या पोच द्या की जरा. ए बाबा मागच्या वेळी तर मामासाहेब माझ्यावर ओरडले होते. का इथं मामासाहेब माहिती का? नाही इथं कोण आहे मग? तू. हा मग मी मेन आहे, माझं ऐकायचं. ओके. मी सांगेल तसं करायचं. द्या द्या प्रेमाच्या पोच द्या, भारी भारी कना कना फोटो काढा. हा. हे बघा, तुम्ही साहेब असं करा. साहेब तुम्ही हे असं करा. असं हा. ए रमला का घ्यायचा ना. करा करा करा. हा करा करा करा. आता सुने, भारी भारी जमतय बरं का, तुला जमतय. हा, दे. हे असलं दुसरं काय नाही काय? ए, बबन या फोटोग्राफरला तूच घेऊन आलायस ना. हो. मग एक काम कर, तूच त्याला सांग की म्हणून काहीतरी डिफरंट पाहिजे. मामासाहेब ओ मामासाहेब, अहो किती चालणार अजून? बस ताई, दमलो आता. किती रागावलो तरी रागात तुझ्यासारखं चालणं शक्य नाही ग मला. मामासाहेब तुम्ही असं चालताय ना ते वाईट वाटतंय हो मला. असू देव सुरेशराव, शेवटी ऐशोआरामात जगायची सवय आहे मला, पण रोज रोज चालायचं भाग्य मिळत नाही ना मला. पण आज समरमुळे आणि तुमच्या मुलीमुळे मिळालं. आता त्यांचं महत्वाचं काम होतं, त्याला आपण काय करणार? शेवटी मुलांची खुशी ती आपली खुशी. मुलांचं वेगळंच असतंय बघा. ते जसं विसर भोळेपणा करतात तसं तुम्ही करू नका म्हणजे झालं. तो तुम्ही करताय. मी मग हा म्हणजे समरसाठी जे सोनं खरेदी केलं होतं त्याचे 1.5 लाख रुपये झालेत. हा आता तुम्हाला द्यायचे नसेल तर देऊ नका, पण रीतिरिवाज मानपान. नाही नाही असं कसं द्यायलाच पाहिजे ना मग. किती 1.5 लाख झालेत ना मग. हा. हा हे घ्या की. हा हे घ्या. कसे सुरेशराव, खर तर हे पैसे मी इतर वेळेस घेतले नसते, पण काय करणार, रीतिरिवाज आडवा येतो ना. हा आता तुमच्या मुलीच्या सोने खरेदीचे 4.5 लाख रुपये झालेत, पण शेवटी मंत्री पाटलांचा मान मोठा आहे ना. खरं तर मी सायकलच आणायला पाहिजे होती मामासाहेब. सायकल कशाला? गेलो असतो ना डबल सीट. डबल सीट? नाही नको नको, सायकल नको. मग उगीच चालावं लागतं या. अहो राहू दे हो, शेवटी मुलांचं सुख महत्वाचं. नवरा नवरी सुखी राहिलं म्हणजे झालं. डिफरंट पाहिजे बरं का. हे बबन कॅमेरा नवीन आहे माझा. कॅमेराचं जाऊ द्या, तुम्ही त्याच्या जीवाचा विचार करा. डिफरंट फोटो काढायचा आहे बरं का. बाबा अरे हे वजन खाली पडल्यावर आमच्या लग्नाचं काय? नाही पडणार. कॅमेरा नवीन आहे, डिफरंट फोटो पाहिजे ती का नाही? तयार तयार तयार. काढा बरं का आता, काढा. 1 2 साडे माडे.
खांद्यावर ठेवा असं एकमेकाच्या. आता वर बघा, वर वर बघा दोघं पण. साहेब तुम्ही डिफरंट करा की काहीतरी. मी करू. हा. ओके. हे डिफरंट नाही, नेहमीच आहे याचं. आलू ग बाया आलू. चला चला पत्रिका करायला घ्या. लय झाले गप्पा बाबन्या. सांगा काय लिहू? श्री श्री लय आधी. श्री. आणि दोन्ही साईडला 2 रेषावर. हा. आहे दिले श्री गजानन प्रसन्न. श्री गजानन प्रसन्न. हा. आणि श्री नवलाई देवी प्रसन्न. लाई देवी प्रसन्न. हा. पुढे लिह स न वी वी कृपे करून आमच्या इथे. सनवी म्हणजे ती सगळ्या पत्रिकेत लिहिलेलं असतं, तू लिहू की. असं कसं? माहिती पाहिजे, त्याशिवाय कसं लिहू? आणि लिहितो सुमी तसंच असते लिह. नाही, माहिती पाहिजे, त्याशिवाय पुढचं मी काय लिहिणार नाही. तुम्ही अगं तू लिहू की, कर की तयार लवकर. मला ते छापून उद्याच्या उद्या गावभर वाटायच्या त्या. कधी एकदा लग्नात काम करतोय आणि पुण्य मिळवते असं झालंय अगं मला.
लग्नाची एवढी घाई झाली असेल ना तर जा आणि कुणाला तरी विचार मी जा. बरं चालतंय मी विचारून येतो, पण तुम्ही पत्रिका लिहायचं काम सुरू ठेवा बरं का, उशीर होईल नको उगच. आलो मी. जा सांगा. पुढे ले. ची सो का सुमन, चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी. हा हे माहित आहे. पुढे घे. सुरेश काशीनाथ मोरे हा. यांची सुकन्या. हा. आता उजव्या बाजूला लिहे चिरंजीव समरसिंह. डायव्हर तात्या. सुमे, अगं ड्रायव्हर कसं तुला कळत कसं नाही पोरे? मग पायलट. तुम्ही मी सांगतो ती लिहि बघू. हा. चिरंजीव समरसिंह. समरसिंह. हा झाली पत्रिका. आता आता लिह. नवी म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विषय लिह. झाली पत्रिका. पत्रिका लिहून झाली. चालतंय आता छापतो आणि उद्याची उद्या गावभर वाटतो. आधी देवाला ठेवायची आणि मग वाटायची. बर बाबा चालतंय. आधी देवाला पत्रिका आणि मग गावाला. हा आता लगीन माझे तर मी देवाला पत्रिका देणार, बाकी गावाचं तुम्ही बघा. हा बर चालतंय बाया, आधी तू दे देवाला. बर सुरेश, मी जातो आता, पत्रिका छापायला टाकतो. हा चल, मला श्यामराव त्याकडे सोड, त्या मांडवाचं बोलून घ्यायचंय तेवढं. हा बर चालतंय. हा, हा, आलो 17 गावला आलो. लवकर येतो जाऊ आम्ही. हा, चल चल. हॅलो. पायलट. बोल. उद्या आपण देवाला जाऊन आपल्या लग्नाची पत्रिका तेवढी देऊन येऊया बर का. पत्रिका? हा आपल्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे ना, तेव्हा आपण स्वतः जाऊन देवाला पत्रिका देऊ आणि आशीर्वाद घेऊन येऊया. ठीक आहे, जाऊया. मग सकाळी लवकर ये. ठेवू? हो ठीक आहे, बाय. हा. काय परीक्षेला बसताय वाटतं? आता कुठे परीक्षेला बसू, तू म्हणत असशील तर बसतो. कशाला? नाहीतरी नापासच होणार. अनुराधा, ही अशी बनवूया का पत्रिका? कसली पत्रिका? आपल्या समरच्या लग्नाची. हो, इथे मी आणि नरसू बाहेर कुणाला कळू नये म्हणून झटतोय आणि तुम्ही पत्रिका कसल्या बनवताय? काही पत्रिका वगैरे बनवायच्या नाही. अगं पण हे लग्न गुपचूप करायचं ठरलंय ना आपलं. पण जवळचे पाहुणे तरी. तू म्हणतेस तर नको कोणाला बोलवायला, पण देवाला तर नको ना. ती आहे ना, ती ठेवा हा देवाऱ्यात, मिळून जाईल सगळ्या देवांना. मम्मा. मम्मा, आपल्या पत्रिका झाल्यात ना छापून? कसल्या पत्रिका? हा, आता लग्न म्हटल्यावर पत्रिका वगैरे आल्यास ना. अरे
हो ना. म्हणजे बघ ना, मला वाटलं तुला आवडणार नाही म्हणून कॅन्सल केली मी पत्रिका. म्हणजे कसं आहे, त्यासाठी कागद लागतो आणि कागदासाठी झाडं तोडावी लागतात. आणि झाडं तोडायची म्हणजे जंगलाचं जंगल नष्ट करतो आपण आपल्या सुखासाठी. हे सगळं आउटडेटेड आहे ना, जुनाट रीतिरिवाज आहेत. म्हणून मला वाटलं तुला आवडणार नाही म्हणून मी नरसूला म्हणाले नको बाबा. आणि आता त्याची वेळही निघून गेली आहे नाही का. आता काहीच करता येणार नाही. अच्छा ठीक आहे. तुला माझा निर्णय आवडला नाही का समर? नाही म्हणजे तसं काही नाही, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जाऊ मी? जा. अनुराधा, जाऊ मी? ठीक आहे, जातो. समर, पत्रिका पाहिजे ना तुला? हो. तुम्ही म्हणली की देवाला द्यायची असते म्हणून मी तिला हो म्हणलोय. नेमकी आपल्याकडेच पत्रिका नाही. घे, याच्या कॉपीज बनव आणि घरातल्या देवाजवळ एक ठेव. डॅडी तुम्ही स्वतः. थँक्यू सो मच डॅडी. मी उद्या गेलो नसतो ना पत्रिका घेऊन, तुम्ही जाम रागावली असती. ती रागावते? रागावते खूप भयानक. पण रागावली की फार काही बोलतच नाही ती. वा, सुटलास. तुझ्या मामाला राग आला ना, काय खरं नसतं. नाही पण सुमीच्या बाबतीत अगदी उलट आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही दोघं एकदम मस्त राहा आणि बाकी कोणाकडे लक्ष द्यायची गरज नाही. सुमन फार चांगली आहे. सुमी सुमी नाव आहे तिचं. अरे तुला चालेल, पण मी म्हणून नाही चालणार. का? तिचे ताते तिला सुमीच म्हणतात. अरे पण मी तिचा तात्या नाही. आपल्या घरची सून म्हणून तिचा मान राखलाच पाहिजे. तरी ती तुम्हाला सुमीच म्हणायला लावणार बघा. माणसाचा मान जपण्यापेक्षा त्याचं मन जपावं असं मत आहे सुमीचं. वा, खरंच फार चांगली मुलगी आहे. अरे चांगला स्वभाव सगळ्याचाच असतो असं नाही. नशिबानं तुला चांगली बायको मिळते. एकदम खुशीत राहा. कधीच भांडायचं नाही तिच्यासोबत. हो मी भांडलो नाही तरी ती भांडणारच आहे माझ्याशी. चांगली भांडणं व्हावीत असं मत आहे सुमीचं. वा, वेगळीच आहे पण सुमन. म्हणून तर आवडली ना मला. मग लवकरात लवकर येऊ दे तिला आपल्या घरात. कधी एकदा 22 सप्टेंबर उजाडतोय आणि तुम्हा दोघांना जोडीने बघतोय असं झालंय मला. डॅडी उद्या पत्रिका ठेवायला जातोय आम्ही. येत आहे? नाही, तुम्ही दोघं जावा. आणि मी कशाला उगाच कबाब मी हड्डी. थँक्यू.